नमस्कार. आज आपण पाहूयात मलाई कोफ्ता. ही रेसिपी अगदी कमी वेळेत आणि झटपट होते. जर घरामध्ये एखादी पार्टी असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. प्रथम आपण वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये 4 टोमॅटो आणि 4 कांदे बारीक चिरून घातले. तसेच 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. आणि खडा मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि मोठी विलायची घातलेली आहे. तर कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले घालायचे आहे आणि तेही छान परतून घ्यायचे आहे. आता मी इथे 10 ते 15 मिनिटे गरम पाण्यामध्ये 20 ते 25 काजू भिजत घातले होते. आता तेही मी मसाल्यामध्ये घातलेले आहेत आणि वरून अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे. आता मसाला परतत असतानाच त्यामध्ये 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे. आता काजूचा कच्चेपणा जाण्यासाठी मी झाकण ठेवून मसाला छान शिजवून घेतलेला आहे. आता मी ते वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते छान वाटून घेणार आहे. मसाल्याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण कोफ्ते तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे 50 ग्रॅम खवा आणि 100 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. दोन्ही एकत्र छान मऊ मळून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये तिखटपणासाठी मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि 1 चमचा हिरवी वेलची घातलेली आहे. तसेच पनीर आणि खव्याचे मॉइश्चर कमी होण्यासाठी मी इथे 3 ते 4 चमचे गव्हाचे पीठ घातलेले आहे. या ठिकाणी तुम्ही मैदाही वापरू शकता. मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे. आता कोफ्त्यामध्ये गोडसरपणा येण्यासाठी मी इथे काजू आणि मनुके घातलेले आहेत आणि तेही सर्व एकजीव करून छान मऊ मळून घ्यायचे आहे. आता मिश्रणाचा छान घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटे तो मुरण्यासाठी ठेवायचा आहे. आता या पिठाचे हव्या त्या आकारामध्ये गोळे करून घ्यायचे आहे. तुम्ही लांबटही करू शकता किंवा गोलही करू शकता. या प्रकारे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. तेलही छान तापलेले आहे. आता त्यामध्ये कोफ्ते तळून घेऊयात. सुरुवातीला फक्त 2 कोफ्ते टाकूयात कारण तेलामध्ये कोफ्ते फुटण्याची शक्यता असते. इथे बाइंडिंग व्यवस्थित झाल्यामुळे कोफ्ते काही फुटलेले नाहीत. याप्रमाणे सर्व कोफ्ते आपण तळून घेऊयात. कोफ्ते तळून झालेले आहेत. आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेले आहे आणि 1 चमचा बटर घातलेला आहे. तसेच 2 तमालपत्र आणि वाटण घातलेले आहे. आता तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 3 चमचे मिरची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. मलाई कोफ्ताची ग्रेव्ही ही गोडसर असते त्यामुळे मी इथे 1 चमचा साखरही घातलेली आहे. आता हे मिश्रण छान एकजीव करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून जे राहिलेले वाटण होते तेही मसाल्यामध्ये टाकून घेऊयात. आता मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता मी इथे 2 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मसालाही छान परतून झालेला आहे. आता ग्रेव्ही आपल्याला कितपत घट्ट हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे 1 ग्लास गरम पाणी घातले आहे. आता त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे साई फेटून घेतलेली होती ती घातलेली आहे. तुम्ही इथे फ्रेश क्रीमचा देखील वापर करू शकता. आता ग्रेव्हीमध्ये 1 चमचा कसुरी मेथीची पावडर घातलेली आहे. तीही ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे.
काय मस्त वास येतोय. आता आपण झाकण काढून पाहूयात. आहा, मलाई कोफ्ताची ग्रेव्ही किती छान तयार झालेली आहे. आता आपण ती गरमागरम सर्व करून घेऊयात. आता प्लेटमध्ये मलाई कोफ्ता घेऊन त्यावरती ही मलाई कोफ्ताची ग्रेव्ही घालूयात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.